पावनाई देवी मंदिरामध्ये आलो आहे आपण आणि या मंदिरामधून हा कार्यक्रम सुरू होणार आहे। त्यानंतर आता हे जे देवाचे तरंग आहेत तर हे देवाचे तरंग आता सत्पुरुष मंदिरामध्ये जातील। म्हणजे आपल्या कोकणातील प्रत्येक मंदिरांमध्ये एक वेगळी प्रथा एक वेगळी परंपरा असते, त्याच प्रकारे ही दाभोळे गावामध्ये आहे। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। एक तुम्हाला वेगळं आपल्या कोकणातील ज्या प्रथा परंपरा आहे त्याच्यातलं एक वेगळं पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। प्रत्येक कार्यक्रमाच्या पूर्वी आपण देवाला नारळ ठेवतो, गाराणं घालतो। तर तो आता इथे गाराणीचा कार्यक्रम झाला आहे। श्रीदेव गांगेश्वर पावनाई देवी भावई देवी मंदिर। तर आज आपण या ठिकाणी आलो आहोत आणि इथे कृष्णा घाडी यांचा आगमन सोहळा होणार आहे। आणि हे सुंदर असं पावनाई देवी गांगेश्वर आणि भावई देवीचं मंदिर आहे। कोकणातील प्रत्येक मंदिरांप्रमाणे या मंदिराच्या समोर देखील या 4 दीपमाळा आहेत। समोर तुळशी वृंदावन आहे आणि सुंदर असं कौलारू छप्पर आहे। मंडळी, कौलारू छप्परांची जी मंदिरं आहेत ना ती आता आपल्याला कमी बघायला मिळतात। सर्व ठिकाणी आता RCC स्लॅब वगैरे त्याच्यामध्ये पूर्ण कोरीव काम केलं जातं, पण अजूनही काही मंदिरं आहेत जी या आपलं कोकणी पद्धतीचं जुनं पण जपून आहेत। तर खूप सुंदर असं मंदिर आहे आणि या तुळशी वृंदावनाच्या समोरून आपण या ठिकाणी आता सभामंडपामध्ये प्रवेश करतो। तर या मंदिराचा सभामंडप बघा, आपल्या जुन्या कोकणी पद्धतीच्या या ठिकाणी लाकडी खांबांनी संपूर्ण कोरीव काम केलेले आहेत आणि खूप जुनं असं मंदिर आहे, जवळपास 450-500 वर्ष। तर या ठिकाणी 3 देवारे आहेत। म्हणजे या ठिकाणी आहे श्री पावनाई देवी, त्याच्यानंतर इथे श्रीदेव गांगेश्वर आणि या ठिकाणी श्रीदेवी भावई। तर अशी ही 3 मंदिरं आहेत। तर आपण आता येथील जे गावातील मानकरी आहेत या मंदिराचे, तर त्यांच्याकडून या ठिकाणी असणाऱ्या सर्व पाषाणांची आणि देवदेवतांची माहिती घेऊया। श्री पावनाई देवीच्या गाभाऱ्यामध्ये आलो आहोत। ते समोर आता आहे हे पावनाई देवीचं पाषाण, बरोबर ना? हो। त्याच्या बाजूला हे आमचं ह्याचं रवळनाथ रवळनाथ, ओके। आणि इकडे तो आकार आहे, आकार। इकडे हे छोटं पाषाण आहे ते भूमी आकार, नितकरी। नितकरी आणि हे काळकाय हां, इटलाय आणखी नवलाय, काळकाई देवी, इटला देवी आणि नवलाई नवलाई देवी। तर इकडे श्रीदेव रवळनाथ पाषाण, त्याच्यानंतर श्री पावनाई देवीचं पाषाण आणि अजून हे सर्व इतर हे आकार ना, आकार। तर या ठिकाणी मगाशी हे संपूर्ण जे देवाचे तरंग होते ते त्या ठिकाणी होते। तर आता ते पूर्ण सत्पुरुष देवळामधून
मूळ कृष्णाघाडी यांच्या घराकडे गेलेत. पावनाई देवी मंदिराच्या गाभाऱ्यामधून आता आपण आलो श्रीदेव गांगेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. इकडे एका मंदिरामध्येच 3 देवता विराजमान आहेत. तर समोर या ठिकाणी नंदी आहे, त्याच्यानंतर श्रीदेव गांगेश्वर तर या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये विराजमान आहेत. गणपती बाप्पा, लक्ष्मीनारायण आणि समोर श्रीदेव गांगेश्वर. तर असे हे पूर्ण गाभाऱ्याची रचना आहे. आणि आपण आता आलोय या ठिकाणी भावई देवीच्या गाभाऱ्यामध्ये. तर इकडे हे भावई देवीचं पाषाण आहे, सोबत घाडवस घाडीवस. पुराव घाडवस. ओके, तर त्यांचं हे पाषाण आहे. आणि इकडे देखील एक छोटंसं पाषाण आहे. हे जे मंदिर आहे या मंदिरामध्ये वार्षिक कार्यक्रम दसऱ्याला असतात, त्याच्यानंतर नवरात्रीमध्ये असतात आणि कार्तिक एकादशीला या ठिकाणी ही जत्रा असते या मंदिराची. तर यावेळी ती मिस झाली. नेक्स्ट इयर आपण या जत्रोत्सवाचा व्हिडिओ नक्की बनवू. त्याचसोबत या ठिकाणी 3 वर्षांनी एकदा कृष्णाघाडी यांचं मूळ घरी आगमन, त्याच्यानंतर परत त्यांचं सत्पुरुष मंदिरामध्ये प्रस्थान. तर असे हे 2 कार्यक्रम सलग 3 वर्षांनी होतात. त्याच्यानंतर त्याचसोबत 3 वर्षांनी डाळपस्वारी देखील होते. डाळपस्वारी ही पूर्ण जो दाभोळ गाव आहे तर ती डाळपस्वारी पूर्ण गावात फिरून तो एक कार्यक्रम असतो. तर असे हे वार्षिक या मंदिराचे संपूर्ण कार्यक्रम असतात. ही पालखी आहे. या पालखीमधून जी मूळ पुरुष देवता आहेत तर तिचं या ठिकाणी आगमन होणार आहे. म्हणजे सत्पुरुष मंदिरातून ते मूळ घरी. तर 3 वर्षासाठी आता ती त्या ठिकाणी स्थापन होणार आहे. त्यासाठीची पालखी या ठिकाणी सजवलेली आहे पूर्ण. आपण आता श्रीदेव सत्पुरुष मंदिरामध्ये आहोत आणि देवस्वाऱ्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हा खूप मोठा कार्यक्रम दर 3 वर्षांनी साजरा केला जातो. तर आता जवळपास आम्ही मला वाटतं 1 ते 1.5 किलोमीटर चालत या ठिकाणी आलो. कदाचित अंतर कमी जास्त असेल, एक्झॅक्ट माहिती नाही आहे मला.
तर या ठिकाणी सर्व हे देवाचे तरंग आणि गावकऱ्यांची गर्दी बघा. या सोहळ्यासाठी खूप लक्षणीय म्हणजे संपूर्ण दाभोळ गाव जमा झालेलं आहे आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये या देवाच्या स्वाऱ्यांचं या ठिकाणी श्री देव सत्पुरुष मंदिरामध्ये आगमन होतं. देवाचे तरंग आता श्रीदेव सत्पुरुष मंदिरामध्ये आले. तर आता इथे या ठिकाणी विश्रांती थोडीशी घेणार आहेत आणि ही विश्रांती घेतल्यानंतर मग परत या ठिकाणी आता ही जी पालखी आहे या पालखीमध्ये मूळ पुरुष देवता यांना विराजमान म्हणजे स्थानापन्न करून मग पुन्हा आपण त्यांच्या मूळ घरी जाणार आहोत आणि इथून आता 3 वर्ष हे देवता त्या मुख्य घराच्या इथे स्थानापन्न होणार आहे. तर इकडे गावकरी बघा भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित आहे. अगदी बाजूची जी शेती आहे तर त्या बाजूच्या शेतीमध्ये देखील भरपूर गावकरी बसलेले आहेत. सोबत या ठिकाणी मंदिरामध्ये देखील जे सर्व भाविक आहेत ते आता या ठिकाणी थांबलेले आहेत. खूप मोठा कार्यक्रम असतो. हे जे मंदिर आहे पावणादेवी गांगेश्वर मंदिर आणि दाभोळ गावचा जी जत्रा होती तर ती तुळशीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी होती तर ती मला मिस झाली. तर नेक्स्ट इयर मी नक्की या जत्रोत्सवाचा व्हिडिओ बनवेन. तर आता आपण हा जो अनुभवतोय तर हा कोकणातील एक प्रथा परंपरेचा भाग आहे आणि तुम्हाला खरंच म्हणजे मला तरी बघून या ठिकाणी काहीतरी वेगळंच असं वाटतं आणि एक वेगळं वातावरण ढोल ताशे ज्या प्रकारे वाजवतात त्याच्यानंतर ज्या देवस्वाऱ्या येतात त्या बोलत आहेत माणसांची जी पूर्ण म्हणजे आपण काय बोलतो जे प्रॉब्लेम समस्या वगैरे असतात त्यांचं या देवस्वाऱ्या प्रत्येक निवारण करत आहेत. तर हा सोहळा बघून खूप तरी म्हणजे असं वेगळंच काहीतरी वाटतं. आता या ठिकाणी गाराणं घालत आहेत. आपल्या कोकणामध्ये प्रत्येक ठिकाणी कोणत्याही देवाचा कार्यक्रम पार पडण्यापूर्वी प्रत्येक देवाला तिथल्या स्थानिक देवतेला गाराणं घातलं जातं. त्याची आज्ञा घेऊन मगच पुढील कार्यक्रम होतो. तर ही प्रथा तुम्हाला सगळीकडे बघायला मिळेलच. देवाचे तरंग या ठिकाणी वाढायला सुरुवात झालेली आहेत. हे संपूर्ण शिवकाळा देवकाळा आल्यानंतरच मग या ठिकाणी हा
या पालखीमध्ये विराजमान करून मग तिच्या मूळ घराकडे घेऊन जाणार आहे. पालखीमध्ये विराजमान झालेले आहेत. इथून आता प्रस्थान करणार मूळ घराकडे. देवता आता आपल्या मूळ घराकडे निघण्यासाठी सज्ज आहेत आणि या संपूर्ण सोहळ्यासाठी संपूर्ण जे गाव आहे दाभोळे गाव ते सर्व या ठिकाणी जमा झालेले आहेत. त्याच्यानंतर देवाचे तरंग या ठिकाणी तयार आहेत. पूर्ण गर्दी बघा या ठिकाणी, ही संपूर्ण गर्दी आहे. त्याच्यानंतर इकडे सर्व गावकरी देखील जमा झालेले आहेत. खूप मोठ्या प्रमाणात दाभोळ गावातील गावकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि आता या ठिकाणी पालखी देखील निघते. आपण आता निघतोय मंदिरामधून, तर इकडे ही पालखी संपूर्ण सजवलेली आहे फुलांनी. त्याच्यानंतर जी मूळ देवता आहे तिला देखील फेटा शाल वगैरे घातलेली आहे. सोबत त्याची जी सर्व शस्त्र आहेत ती देखील सोबत आहेत. तर अशी संपूर्ण पालखी आता ज्या आपण रस्त्याने येताना आलो तर त्याच रस्त्याने या पूर्ण देवाचे तरंग ढोल ताशांच्या गजरामध्ये परत आपण मूळ स्थानी जाणार आहोत. चला आता आपण या ठिकाणी प्रस्थान करू. श्रीदेव सत्पुरुष मंदिरामध्ये आलो आहे. तर या मंदिरामधूनच कृष्णाघाडी यांचं जे हे म्हणजे आपण काय बोलतो देवस्थान ना ते, तर त्यांची आपण पालखी मूळ घराकडे घेऊन जाणार आहोत. तर हे सत्पुरुष देवतेचा मुख्य गाभारा आहे आणि या ठिकाणी हे मुख्य आहे ती सत्पुरुष देवता ना. ओके, सत्पुरुष देवता. त्याच्यानंतर इकडे अजून पाषाण आहेत. तर इथे श्रीकृष्णाघाडी यांचं हे होतं, पाषाण होतं. तर ते आता आपण मूळ घरामध्ये शिफ्ट केलं आहे तिथून. हे पाषाण पंचाक्षरी. ओके. त्याच्यानंतर तिकडे जे 3 पाषाण आहेत ते महापुरुष ब्राह्मण. हां, कुळगत भवानी. ओके. महापुरुष, ब्राह्मण आणि कुळगत भवानी. तर अशी ही 3 पाषाणं आहेत. त्याच्यानंतर इकडे देखील अजून 2 पाषाण आहेत. गाडीवस. ओके. तर हे गाडीवस पाषाण आणि हे अनुभव. ओके. तर हे असे ही संपूर्ण पाषाण आहेत. इकडे देखील तुम्ही बघू शकता आणि खूप म्हणजे जागृत अशी सर्व देवस्थानं आहेत. त्यामुळे कोकणातील ह्या ज्या मंदिरामधील प्रथा परंपरा आहेत ना, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या आहेत आणि हा सर्व अनुभव घ्यायला म्हणजे काहीतरी एक वेगळाच भावना निर्माण होते मनात.
आतापर्यंत तुम्ही आमच्या व्हिडिओत बघितलंच असतालच की वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येक गावात प्रत्येक वाडीत अशी देवस्थानं असतात ज्यांची प्रथा परंपरा रूढी वेगळे असतात. तुमच्या पण गावात जर असे काही प्रथा परंपरा असतील ते एक वेगळा पण असतात तर नक्कीच आमका कमेंटमध्ये सांगा, तर आपण त्याची नक्की व्हिडिओ बनवू. या कार्यक्रमात सगळी लहान मुलं पूर्ण गावकरी सगळे गावातली वाडीतली सर्व मंडळी जमा झाली आहेत आणि खूप म्हणजे भारी वाटतं. प्रत्येक गावात असं काही ना काहीतरी वेगळी प्रथा परंपरा असतात आणि या ठिकाणी तुम्ही ढोल पथकामध्ये जर बघितलात ना, जे ढोल वाजवतात तर त्यांच्यामध्ये अगदी लहान मुलं देखील पूर्ण सहभागी असतात आणि ते अगदी उत्स्फूर्तपणे आणि बरोबर जे मोठे प्रोफेशनल ढोल वाजवतात त्यांच्यासोबत ठेको धरून ढोल वाजवतात. भारी वाटतं बघू. हाय टाटा टाटा टाटा. भारी. हे आपण आता नवीन म्हणजे वाळातून चाललो एक ओढो असा मध्ये तुफान. मूळ घराकडे ज्या ठिकाणाहून देवस्वारी जाणार आहेत ना आणि जी पालखी जाणार आहे तर त्या ठिकाणचे रस्ते पूर्ण रांगोळीने सजवण्यात आलेले आहेत आणि सर्व जे गावातील गावकरी आहेत या ठिकाणी स्वागतासाठी सज्ज झाले. खूप मोठा कार्यक्रम आहे हा. साधारण 3 वर्षातून एकदा साजरा केला जातो, त्यामुळे तुफानी अशी गर्दी असते या कार्यक्रमाला. गावातील मंडळी तयारी करतात, जे तयार आहेत आणि आतुरतेने वाट बघतात. ठिकाणी वाडीतील प्रत्येक रस्त्यामध्ये जी वाट आहेत देवाची तर त्या वाटेने संपूर्ण देवस्वाऱ्या आणि महापुरुष आणि सत्य देवतेची पालखी सर्वजण दाभोळे गाव ना सुंदरच असा, म्हणजे इकडे ना आता 2 डोंगरांच्या मध्ये आधी असा, त्याच्यानंतर इकडे ओढे असं सुंदर कौलारू घरा आणि नारळी पोपळीची बागा मस्त. देवतेचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि
फुलांच्या वर्षावामध्ये या ठिकाणी स्वागत करत आहेत. या सर्व सोहळ्यासाठी गर्दी बघा, अगदी या मांडवामध्ये अजिबात जागा नाही आहे. तुफानी अशी गर्दी या ठिकाणी जमा झाली आहे गावकऱ्यांची. या गावकऱ्यांसोबत इतर गावातील देखील सर्व मंडळी असतात आणि खूप गर्दी आहे. म्हणजे इथे पाय ठेवण्यासाठी जागा नाही. आणि या ठिकाणी जे देवाचे दर्शन घेत आहेत. संदेश तकडे घेऊन तर आता मूळ देवता ठिकाणी स्थापना झालेली आहे मूळ घरामध्ये. आणि आता जे देवाचे तरंग आहेत ते या ठिकाणी दर्शन घेत आहेत. या ठिकाणी मूळ घरामध्ये आलेली आहे आणि इथून आता 3 वर्ष या ठिकाणी म्हणजे दर्शनासाठी स्थायिक असणार आहे. आणि याच्यानंतर परत 3 वर्षाच्या आणि हा सोहळा होईल तर इथून या मूळ घरामधून हे देवता जे सत्पुरुष देवता मंदिर आहे त्या ठिकाणी परत प्रस्थान करेल. तर असाच देवस्वारीचा जो कार्यक्रम आहे तो 3 वर्षांनी पुन्हा होणार आहे. या कार्यक्रमाच्या दिवशी या ठिकाणी महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात येतं आणि संपूर्ण गावातील सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी महाप्रसाद असतो. आमचं हे मूळ घर, ह्या मूळ घरामध्ये आमचा मेनदार आहे देवारा. त्या देवाऱ्यामध्ये आज आम्ही ह्या खुनी कृष्णा घाडी हे सत्पुरुषाच्या मंदिरामधून घेऊन आलो ती प्रतिमा. त्याच्यानंतर हे आमचे वशिक 5 वशिक पुढचे, त्याच्यामध्ये एक ब्राह्मण म्हणून आहे. परंपरा चालत आलेली ही प्रथा या ठिकाणी थळातून कुळात आज या ठिकाणी आज दिनांक 19 मंगळवार आज रोजी राटीसहित या ठिकाणी देवस्थान आलेलं आहे. आणि या ठिकाणी जे काय आज महाप्रसादाचा सर्व गावघरात महाप्रसाद चाललेला आहे त्याचप्रमाणे आज हे जे घर आहे हे मानघर आहे. वाडीचे आज गावाचे मानघर आहे. परंपरा आलेली चालत आलेली रीत हे आज या ठिकाणी जसे काय गावघर आणि 5 मानकरी अधिक राठी घेऊन आज या ठिकाणी जो कृष्णगाडी खुली यांना या ठिकाणी या देवाऱ्यामध्ये बसविले आहे. ही रीत 3 वर्ष घरात आणि 3 वर्ष थळात अशा रीतीप्रमाणे परंपरा चालत आलेली आहे. या ठिकाणी मध्य सेंटरला जे तळीचं दिसते आहे हे परंपरा ज्यावेळी हे घर बांधले गेले त्यावेळेपासून ही तळी या ठिकाणी आहे. किती जरी पाऊस पडला तरी ही तळी भरत नाही. पाणी कुठे जाते सोनालाही सांगता येणार नाही. अशा तऱ्हेने या घराची शिस्त आहे. गावची गाव राहाटी गांगेश्वर पावनाई भावई आणि सत्पुरुष मंदिरातून आमचा हा खुनी कृष्णा घाडी दर 3 वर्षांनी त्याला आमच्या घरामध्ये आणण्याची एक प्रथा आहे आणि ती प्रथा पूर्वंपार आजपर्यंत चालत आलेली आहे. त्याप्रमाणे आज
आमच्या गावातील सर्व गावकरी मानकरी आणि सर्व गाव यांनी मिळून पावनाई गांगेश्वर भावईमध्ये देव आमची गावराटी उभी करून तिथून ते सत्पुरुष मंदिरामध्ये गेले. तिथे जाऊन त्यांनी हे पाषाण श्रीकृष्ण खुणी यांचे पाषाण घेऊन इथेपर्यंत आले. या पालखीमधून इथेपर्यंत घेऊन आलेत आणि ही पालखी इथं येऊन त्याने ह्या घरामध्ये ते पाषाण स्थिर केलं आहे. श्रीदेव कृष्णा घाडी यांच्या इतिहासाबद्दल जो इतिहास आहे त्याबद्दल मी आपल्याला थोडक्यात माहिती नमूद करतो आहे. श्रीदेव कृष्णा घाडे हे आज जे काही दाभोळे देवस्थानमध्ये त्यांना मानाचे स्थान मिळाले आहे याबाबत जो काही इतिहास आहे तो असा की ही व्यक्ती ब्रिटिश कालामध्ये लष्करामध्ये मोठ्या हुद्द्यावर म्हणजे सुभेदार म्हणून ते काम करत होते. त्यांना प्रवासासाठी त्यावेळी अश्व म्हणजे घोडा हे वाहन दिलेलं होतं आणि त्यांचा मुक्काम म्हणजे मिलिटरी कॅम्प त्यांचा बेळगाव येथे होता. बेळगाववरून ते सुट्टीच्या वेळी आपल्या गावी म्हणजे स्वगृही घोड्यावरून स्वार होऊन ते दाभोळे येथे यायचे आणि नंतर सुट्टी संपल्यावर ते पुन्हा बेळगावला घोड्यावरून जायचे. असंच एका वेळी ते घोड्यावरून येत असताना कणकवली तालुक्यातील तरंदळे या गावी त्यांचं आकस्मिक निधन झालं आणि त्यानंतर ती व्यक्ती त्यावेळी मिलिटरीत असूनही देवस्थानमध्ये त्यांना त्यावेळीही मानाचं स्थान होतं. मग शेवटी त्यांच्या अंतानंतर मृत्यूनंतर देवस्थानमधील प्रमुखांनी मानकऱ्यांनी त्यांना एक मीटिंग घेऊन असं ठरवलं की ह्या व्यक्तीचं एक स्मृती म्हणून पाषाणरूपी त्यांची मूर्ती आपण देवस्थानमध्ये ठेवायची आणि ती ठेवत असताना 3 वर्ष सत्पुरुष या देवस्थानच्या शेजारी त्यांना स्थान देण्यात यावे आणि 3 वर्षांनंतर पुन्हा त्यांच्या स्वगृही देवाऱ्यामध्ये त्यांना स्थान देण्यात यावे. त्याप्रमाणे आज परंपरेनुसार जवळजवळ 100 वर्षापासूनच्या परंपरेनुसार आज त्यांना देवस्थानमधून पुन्हा त्यांच्या स्वगृही देवाऱ्यात आज आणण्यात आलेलं आहे. म्हणजे पालखीतून त्यांच्या मिरवणुकीतून त्यांना इथे आणून त्यांचे स्थानापन्न करण्यात आलेले आहे. असा हा त्यांचा श्रीदेव कृष्णा घाडी यांचा इतिहास आहे. तर मित्रांनो, हा कार्यक्रम आता या ठिकाणी संपतोय. तर हे जे आता देवाचे तरंग आहेत हे परत पावनादेवी गांगेश्वर भावई देवीच्या मंदिरामध्ये जातील आणि त्याच्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होईल. तर खूप सुंदर अशी ही आपल्या कोकणातील एक प्रथा परंपरा आहे आणि जी संपूर्ण हे दाभोळे गावचे ग्रामस्थ सांभाळत आहेत. मंडळींनो, खरं सांगूचा ना तर हे असे जे आपल्याला कोकणातले रूढी प्रथा परंपरा असतात ना, तर हे तुमका व्हिडिओच्या माध्यमातून बघू तर मस्त वाटतच असताना, पण मी स्वतः आता हे शूट करताना अनुभवत आहे ना, तर माका पण एकदम खूप भारीच वाटतं. एक वेगळाच फिलिंग येतं आणि आपली कोकणी माणसं ही सर्व आतापर्यंत सांभाळतात आणि याच्या पुढे देखील सांभाळतली, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. तर तुमच्याकडे जर असे काही प्रथा परंपरा असतील, गावराटीचे देवस्थानाची जत्रा असतील, तर आपल्याला नक्की कमेंट करा. आपण नक्की तुमच्या गावाकडे येऊ, त्याची पूर्ण व्हिडिओ बनवू. तर भेटू अशाच एका दुसऱ्या जत्रेच्या व्हिडिओमध्ये आणि दुसऱ्या अशा गावराटीच्या एका स्पेशल माहितीपूर्ण व्हिडिओ. तर तोपर्यंत काळजी घ्यावा आणि व्हिडिओ कसं वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा.